BMC पी साऊथ विभाग झोपेमध्ये नागरिक झाले त्रस्त, रोगराई पसरत आहे। नाला तुडुंब पाण्याने न भरता कचऱ्याने भरलेला आहे। यामुळे ठिकठिकाणी रोगराई पसरत आहे आणि BMC अक्षरशः झोपेमध्ये आहे। विषय काय आहे त्याला सविस्तर जाणूया। नमस्कार, मी विकास गायकवाड, तुम्ही पाहता इंडिया स्टार 9 आवाज जनतेचा। आज आपण आलेलो आहोत वॉर्ड क्रमांक 57 मध्ये। हा जो नाला आहे, हा नाला बाजूला जर तुम्ही बघू शकता, या साईडला भगतसिंग नगर नंबर 2 ची झोपडपट्टी आहे आणि त्याच्या अपोजिट साईडला नाल्याच्या या साईडला आझाद नगर आहे आणि आझाद नगर आणि भगतसिंग नगर नंबर 2 यामध्ये हा नाला येतो। हा नाला बघा, या नाल्यामध्ये तुम्हाला कुठेच पाणी दिसणार नाही, नुसता कचरा आणि कचराच आहे, नुसती घाण आहे, नुसता गाळ पसरलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आजूबाजूला झोपडपट्टी आणि रोगराई पसरत आहे। आणि या ठिकाणी या साईडला तुम्ही बघू शकता, हे जे पत्रे मारलेले दिसतं तुम्हाला, हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना, जो सरकारने ठिकठिकाणी छोटे छोटे दवाखाने बनवले, तो दवाखाना बाजूला आहे। या ठिकाणी एवढा मोठा कचरा आहे, म्हणजे आम्हाला समजत नाही की बाजूला कचरा म्हणजे कचऱ्यामुळे लोक आजारी पडणार आणि आजारी पडल्यानंतर ह्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्यामध्ये येणार का? तर हा कचरा कधी साफ होणार, यावर कधी कारवाई होणार? आणि तुम्ही बघता की ठिकठिकाणी दर वर्षाला BMC खूप मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट काढतात आणि कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट देतात की हा कचरा साफ करून घ्यायचा। मग हा कचरा इथे कसा काय? जर कॉन्ट्रॅक्टर कामं व्यवस्थित करतात का? BMC व्यवस्थित काम करते का? हा कचरा साफ करायचं काम कुणाचं? यावर तुमचं मत काय आहे हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून इकडचे नेते मंडळी असतील, इकडचे प्रशासनाचे लोक असतील, इकडचे BMCचे लोक असतील, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे। आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सोशल मीडियावरील सर्व प्लॅटफॉर्मवरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।